ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलसाठी आधीच प्रयत्न, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, ईशान्य मुंबईच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं आवाहन. ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान. मात्र उद्धव ठाकरे असं बोललेच नाहीत, संजय राऊत यांची माहिती. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर. आता 20 जूनला निकाल. न्यायालयाकडून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा. निकाल लांबणीवर पडल्यानंतर ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. नागपुरात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात तरुणाई रस्त्यावर उतरणार. आंदोलनामध्ये नागपूरमधील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार. पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजी प्रति किलो 1 रुपया तर पीएनजी 85 पैशांनी महागला. मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू. मुंबईकर भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. तांचामधील पाणीसाठा 5.53% तर भातसा तलावात देखील अवघा 10% पाणीसाठा. पाऊस लांबल्यानं मुंबई पालिकेची चिंता वाढली. राज्यात मान्सून लांबल्यानं चिंता वाढली. पुढील 5 दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचा अंदाज. मान्सून सर्व दूर येईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन. प्रचंड उष्णता वाढीमुळे जलाशयातील पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ. राज्यातील मोठी 16 धरणं कोरडी ठाक. धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ पिण्यापुरताच पाणीसाठा. कोल्हापुरातील विशाळगडावर दारू पिऊन पर्यटकांचा धिंगाणा. मुंढा दरवाजा परिसरामध्ये मद्यप्राशन करून हुल्लडबाजी. कर्नाटकच्या 5 पर्यटकांना पोलिसांनी केली अटक. नाशिकच्या वाडीवर हे साकोरे रस्ता रुंदीकरणात तोडलेल्या झाडांच्या खोडांची होळी. विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाची राख रांगोळी कोण करतंय? पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची 11 तास मॅरेथॉन चौकशी. पश्चिम बंगालमधील प्राथमिक शाळा भरती घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून चौकशी. कॅलिफोर्नियामध्ये B-52 बॉम्बर विमान कोसळून भीषण अपघात. विमानातील 8ही जणांचा मृत्यू. चाचणी उड्डाणावेळी अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं. विमान कोसळताच स्फोट होऊन परिसरात पसरले धुराचे लोट.